नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेट एक्झाम unipune.ac.in या सेट परीक्षेबद्दलचं जे नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे आणि फॉर्म भरायला 24 फेब्रुवारी 2025 पासून सुरुवात झालेली आहे. तर फॉर्म कसा भरायचा, सेट एक्झामचा फॉर्म कसा भरायचा, आणखीन फीची प्रोसेस कशी आहे, ती कशी पूर्ण करायची आणि याबद्दलची सर्व माहिती आपण आता या व्हिडिओमधून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी सेट एक्झाम बद्दल माहिती. विद्यापीठ अनुदान आयोगाने वरिष्ठ महाविद्यालये व विद्यापीठामधील प्राध्यापक व्याख्याते यांना या पदावर होणाऱ्या नियुक्तीकरिता आवश्यक किमान पात्रतेबरोबरच आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या पात्रता परीक्षेत उत्तीर्ण होण्याची अट घातली आहे. सेट व UGC नेट एक्झाम दरवर्षी वर्षातून 2 वेळा घेतल्या जातात. बिगर विज्ञान विषयांसाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट नेट आयोजन करते. महाराष्ट्रामध्ये 1994 साली पुणे विद्यापीठाला राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे म्हणजे सेट आयोजन करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला. त्यानुसार सन 1995 सालापासून पुणे विद्यापीठ सेट परीक्षेचे आयोजन करत आहे. पुणे विद्यापीठामधून MH सेट या परीक्षेसाठीचं काही माहिती आणि स्टेप्स आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. यासाठी सर्वप्रथम तुम्ही तुमच्या setexam.unipune.ac.in या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन लिंक जे होम पेजवरती तुम्हाला तिथं आयकॉन दिसेल, तिथं रजिस्ट्रेशन करण्यासाठीची लिंक ओपन झालेली आहे. नंतर तिथं जे काही तुम्हाला माहिती भरायची आहे त्या फॉर्ममध्ये ते क्रिएट करायचे, ते अकाउंट तुमचं कंप्लीट करायचं आहे. जे आवश्यक रिक्वायर्ड डिटेल्स जे आहेत ते तुम्ही तिथं भरायचे आहेत आणि कंप्लीट करायचे आहेत. नंतर तुमचं अकाउंटला लॉग इन करायचं आहे. फिल आउट द ॲप्लिकेशन फॉर्म. तुमचा फॉर्म पूर्णपणे अगदी संपूर्ण माहितीसह व्यवस्थित भरायचा आहे. जर तुम्ही 40% पेक्षा जास्त अपंगत्व तुमचं असेल तर त्याबद्दलचे ऑप्शन्स तिथं आहेत, ते तुम्ही भरायचे आहेत. नंतर तुमचे काही डॉक्युमेंट्स तिथे विचारलेले असतील ते तुम्ही अपलोड करायचे आहेत, जसं की तुमचा फोटो आणि सहीची स्कॅन केलेली कॉपी, ती तिथं तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. नंतर तुमच्या कॅटेगरीनुसार ओपन, OBC, SC, ST, थर्ड जेंडर वगैरे जे काही असेल त्यानुसार तुम्हाला जे काही फी भरायची आहे ॲप्लिकेशनची, ती फी भरायची आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंटआउट काढून ठेवायची आहे. ही झाली प्राथमिक माहिती की फॉर्म भरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. यापुढे जाऊन संपूर्ण फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याची माहिती आपण घेणार आहोत. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी याच्यामध्ये setexam.unipune.ac.in यावरती सेट एक्झाम सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं होम पेज दिसेल आणि त्या होम पेजमध्ये इथं म्हटलेलं आहे की इम्पॉर्टंट डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर इथं पूर्ण होम पेजमध्ये होम, एक्झाम सेंटर्स, इम्पॉर्टंट डिटेल्स, ई सर्टिफिकेट्स, रिझल्ट, समथिंग आहे. आपण जेव्हा इम्पॉर्टंट डिटेल्स मध्ये क्लिक करतो त्यावेळेला तुम्हाला संपूर्ण माहिती येते. इथं तुम्हाला कमिटमेंट्स ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन विदाउट लेट फी असेल तर ती 24/2/25 सकाळी 11 वाजल्यापासून तुमचं फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. सेट एक्झामचा फॉर्म भरण्याची तारीख आहे 24/2/25 11 वाजल्यापासून, सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे विदाउट लेट फी, शेवटची तारीख आहे 13/3/25 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 13 मार्च पर्यंत तुम्ही सेटचा फॉर्म भरू शकता. लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ ऑनलाईन फी थ्रू क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग विदाउट लेट फी. शेवटची तारीख आहे लास्ट डेट पेमेंट करण्याची 13/3/25 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. नंतर ॲप्लिकेशन फॉर्म विथ लेट फी, तुम्हाला शेवटची तारीख, लेट फीची शेवटची तारीख आहे 14/3/25 सकाळी 11 वाजल्यापासून ते 21/3/25 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत.
लेट फी भरण्यासाठीची तारीख आहे 14/3/25 सकाळी 11 ते 21/3/25 म्हणजे 14 मार्च ते 21 मार्च अखेर तुम्ही लेट फी भरू शकता. लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ ऑनलाईन फी थ्रू क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग वगैरे 23/3/25 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. म्हणजेच शेवटची मुदत आहे लेट फीची शेवटची मुदत आहे 21/3/25 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट 22/3/25 11 AM पर्यंत आहे. करेक्शन जर तुमच्या फॉर्म मध्ये तुम्हाला काही करायचे असं वाटत असेल तर त्याची शेवटची तारीख आहे 22/3/25 11 वाजेपर्यंत. त्यानंतर लास्ट डेट ऑफ correction editing in online application form on the website. No request for corrections in the application form shall be entertained after 10/2/24 म्हणजे 24/3/25 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये करेक्शन किंवा एडिटिंग करू शकता. 24/3/25 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. नंतर तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड हे 5/6/25 सकाळी 10 वाजल्यापासून तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड मिळायला सुरुवात होईल आणि एक्झामची तारीख आहे 15/6/25 म्हणजेच 15 जून 2025 रोजी तुमची सेटची परीक्षा असणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या 24/2/25 पासून म्हणजे 24 फेब्रुवारी 2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 13/3/25 म्हणजे 13 मार्च 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीची मुदत दिलेली आहे. त्यामध्ये पेमेंटची शेवटची तारीख आहे म्हणजे विदाउट लेट फी शेवटची तारीख आहे 13/3/25 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे 13 मार्च 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म आणि फी भरू शकता. त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन विदाउट लेट फीची आणखीन शेवटची तारीख त्यांनी दिलेली आहे की 14/3/25 11 वाजेपासून सुरू आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन विथ लेट फीची मुदत आहे 21/3/25. लेट फी भरायची असेल तर तुम्हाला लास्ट डेट आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन विथ लेट फी 21/3/25 21/3/25 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करण्यासाठी 22/3/25 ची मुदत आहे. नंतर तुम्हाला करेक्शन जर काही करायचं असेल तर 24/3/25 ची तारीख आहे आणि तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळण्याची तारीख आहे 5/6/2025. तुमची परीक्षेची तारीख असणार आहे 15/6/25 म्हणजे 15 जून 2025. हे झालं तुमच्या परीक्षेच्या संदर्भानं कोणत्या तारखेला फॉर्म भरायचे आहेत आणि कोणत्या तारखेला फॉर्म सुटणार आहेत. त्यानंतर आता आपल्याला डिटेल्स माहिती पाहिजेत की आपल्याला एक्झाम सेंटर कोणकोणते असणार आहेत. तर सेट एक्झामसाठी 18 सेंटर्स दिलेले आहेत. त्यापैकी 1 आहे मुंबई, 2 आहे पुणे, 3 आहे कोल्हापूर, 4 नाशिक, 5 जळगाव, 6 छत्रपती संभाजीनगर, 7 नांदेड, 8 अमरावती, 9 नागपूर, 10 गोवा, 11 सोलापूर, 12 चंद्रपूर, 13 गडचिरोली, 14 अहिल्यानगर, 15 धुळे, 16 रत्नागिरी, 17 परभणी आणि 18 नंदुरबार. या 18 सेंटर्स वरती तुमची सेटची परीक्षा होणार आहे आणि यापैकी तुम्हाला जवळचं आणि योग्य असणारं सेंटर तुम्ही फॉर्म फिलअप करताना भरू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या सेटच्या वेबसाईट वरती जाल त्यावेळेला तुम्हाला हे असं सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी फॉर्मॅट आणि इमारतीचं चित्र आणि त्याखाली आलेल्या लिंक्स हे सगळं माहिती तुम्हाला दिसेल. तर त्यावेळेला तुम्ही अप्लाय फॉर सेट हेल्ड ऑन 15 जून 2025 याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल आणि इथं क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल. त्यामध्ये
न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर सेट एक्झाम 15 जून 2025 असा एक रेड ऑप्शन आलेला असेल, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स असे एक विंडो येईल. त्याच्यामध्ये सेट एक्झाम 15 जून 25 आणि त्याबद्दलची असणारी माहिती इथं दाखवलेली आहे. तुम्हाला ईमेल जनरेट करायचा आहे, ईमेल ID, आणि तो रजिस्ट्रेशन करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि त्यासाठी काय काय आवश्यक आहे तर A to Z स्मॉल किंवा कॅपिटलचे लेटर्स असले पाहिजेत. नंबर्स घेणार असाल तर 0 ते 9 पैकी नंबर्स आणि स्पेशल कॅरेक्टर्स मध्ये डॅश किंवा अंडरस्कोर असला पाहिजे. ईमेल ID म्हणजेच तुमचा युजर नेम असणार आहे. आणि फिलअप द ऍप्लिकेशन फॉर्म केअरफुली बिकॉज यू कॅन फिल अप द फॉर्म ओनली वन्स. तुम्ही एकदाच हा फॉर्म फिलअप करू शकता. ईमेल ID एंटर केल्यानंतर तो करेक्ट आणि ऍक्टिव्ह असायला हवा, कारण तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड हे याच्याद्वारेच तुम्हाला परीक्षेबद्दलची संपूर्ण जी काही माहिती असणार आहे ती तुम्हाला तुमच्या मेलवरतीच येणार आहे. Please provide a valid email ID as your username and password of the system will be mailed on that email ID only. तुम्हाला तुमच्या फक्त ईमेल ID वरतीच परीक्षेबद्दलचे नोटिफिकेशन्स, तुमचे ऍडमिट कार्ड्स, जे काही माहिती येणार आहे ती त्याच्यावरती येणार आहे. त्यामुळे योग्य असा ईमेल ID जो तुमच्या वापरातला असेल तोच तुम्ही देणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं इथं यू हॅव टू क्रिएट न्यू युजर रजिस्ट्रेशन फॉर एव्हरी एक्झाम. प्रत्येक परीक्षेच्या वेळेला तुम्हाला नवीन रजिस्टर करायचं आहे, नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि ईमेल ID आणि पासवर्ड हा तुमचा सेव्ह करून ठेवायचा आहे. तुम्हाला परीक्षेच्याच अनुषंगाने कोणताही फोन कॉल्स किंवा लेटर येणार नाही. तुम्हाला जी काही माहिती असणार आहे ती तुमच्या ईमेलवरतीच येणार आहे. तर त्यासाठी तुमचा योग्य आणि वापरात असलेला ईमेल ID तिथे भरणं गरजेचं आहे. त्यासाठी कॅपिटल किंवा स्मॉल लेटर्स A to Z 0 ते 9 पैकी अंक आणि डॅश किंवा अंडरस्कोर पैकी कोणतंही तुम्ही एक अक्षर वापरू शकता, कॅरेक्टरिस्टिक्स वापरू शकता. आणि या पद्धतीनं तुम्ही तुमचं ईमेल ID तयार करायचा आहे. कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन इथं क्लिक केल्यानंतर तुमची अशी विंडो ओपन होईल. या विंडोमध्ये एंटर युअर ईमेल ID, तुम्ही तुमचं इथं ईमेल ID ओपन करायचं आहे. जे काही तुमचं नाव तुम्हाला जे काही करायचं असेल ते अंडरस्कोर अक्षर वगैरे तुम्ही द्यायचं आहे. पुढे तुमचं इथं @gmail.com असेल, yahoo.com असेल किंवा इतर काही असेल तर ते तुम्ही इथं क्लिक करून सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला लक्षात राहील असा योग्य पासवर्ड तुम्ही इथं भरायचा आहे. त्यानंतर री एंटर पासवर्ड म्हणलेला आहे. जो तुम्ही इथं पासवर्ड दिलेला आहे त्यापैकी काही अक्षर कॅपिटल असतील, अंडरस्कोर, ॲस्टरिक्स साइन्स असतील, अंक असतील तर ते व्यवस्थितपणे री एंटर पासवर्ड मध्ये सुद्धा ते भरायचं आहे. सिक्युरिटी क्वेश्चन्स मध्ये इथं त्यांनी विचारलेलं आहे की व्हॉट इज युअर पेट्स नेम, व्हॉट इज युअर फादर्स फुल नेम, who is your favorite sportsman, what is your birthplace name, what was the name of your elementary primary school वगैरे. यापैकी तुमच्या लक्षात राहील किंवा जे तुम्हाला आवडत असेल तो एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं आन्सर त्याच्या खाली दिलेल्या विंडोमध्ये क्लिक करायचं आहे, म्हणजे भरायचं आहे. जसं की तुमचं व्हॉट इज युअर फादर्स फुल नेम, तर तुम्ही तिथं तुमच्या फादरचं फुल नेम लिहू शकता किंवा स्पोर्ट्समॅनचा नेम लिहू शकता. युअर बर्थ प्लेस असेल तर तेही तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढे जायचं आहे. तुम्ही भरल्यानंतर पुढच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला अशी माहिती येईल, अशी विंडो ओपन होईल जिथं की तुमचं ईमेल ID भरलेला आहे, पासवर्ड आहे आणि बाकी माहिती भरली तर ती इथं दिसेल तुम्हाला. इथं दिसून तुम्ही इथं लॉग इन फॉर हिअर इथून लॉग इन करायचं आहे. इथं वरती काहीही भरायचं नाही, डायरेक्ट तुमचं युजर नेम इथं आलेलं असेल, इथं क्लिक करायचं. या यू कॅन फिल अप द फॉर्म अवेलेबल ऑन द फॉलोइंग URL. इथं तुम्ही तुमचा लॉग इन करून क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला नवीन विंडो येईल आणि या विंडोमध्ये तुम्ही तुमचं जे आत्ता नव्यानं तयार केलेलं युजर नेम आहे ते इथं भरायचं आहे. त्यानंतर पासवर्ड इथं भरायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 1, 2, 3 स्टेपमध्ये हा फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यापैकी फिल मेन ऍप्लिकेशन्स फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तुमची अशी नवीन विंडो
तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम तुम्हाला एक्झाम सेंटर असेल, तर सुरुवातीलाच मी तुम्हाला 18 सेंटरची नावं दिलेली आहेत आणि तुमच्या जवळचं असणारं सेंटर तुम्ही इथं क्लिक करू शकता, जसे की पुणे, मुंबई, औरंगाबाद, धुळे, जळगाव एक्सेट्रा. यापैकी कोणतेही तुम्ही तुमच्या जवळचं सेंटर सिलेक्ट करू शकता. नंतर तुमचं सब्जेक्ट ऑप्टेन फॉर सेट, तुमचा जो काही MA किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचा विषय असेल तो इथं तुम्ही भरायचा आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट कोणता आहे तो इथं क्लिक करून भरायचा आहे, जसं की मराठी, इंग्लिश, हिंदी, इकॉनॉमिक्स वगैरे. नंतर इथं पर्सनल डिटेल्स भरायचा आहे. याच्यामध्ये नेम ऑफ कॅन्डिडेट्स, तर सरनेम आधी भरायचं आहे, फर्स्ट नेम नंतर आणि मिडल नेम त्यानंतर. तर कॅन्डिडेटचं नेम लिहिताना तुमचं स्वतःचं आडनाव इथं लिहायचं आहे, तुमचं स्वतःचं नाव लिहायचं आहे, नंतर तुमच्या वडिलांचं किंवा गार्डियन्सचं नाव असेल ते इथं लिहायचं आहे. नेम ऑफ फादर सेकंड ऑप्शन आहे, नेम ऑफ फादर. तिथेही तुमचं सरनेम पहिल्यांदा लिहायचं आहे, आडनाव पहिल्यांदा लिहायचं आहे, त्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि मिडल नेमला त्यांच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे, म्हणजे वडिलांचं पूर्ण नाव लिहायचं आहे. नेम ऑफ मदर, इथं सर्वात सुरुवातीला सरनेम लिहा, आईचं नाव लिहा आणि त्यानंतर वडिलांचं नाव म्हणजे आईचं संपूर्ण नाव इथं लिहायचं आहे. ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, तुमचा पत्ता इथं लिहायचा आहे. तुमचा जो काही पत्ता असेल, रस्त्याचं नाव, अमुक एरिया वगैरे जे तुमचा पत्ता असेल तो लिहायचा आहे. एरियाचं नाव लिहायचं आहे, सिटीचं नाव लिहायचं आहे, तुमचा पिनकोड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ एक ऑप्शन आलेला आहे. तर डेट ऑफ बर्थमध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते कॅलेंडर टाईप दिसेल. इथं तुम्ही तुमचं जन्माचं वर्ष सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर महिना आणि त्यानंतर तारीख सिलेक्ट करायची आहे. आता इथं म्हटलंय की सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड, इथं ऑप्शन आहेत तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे, परंतु शक्यतो आधार कार्डचा नंबर देणं योग्य होईल आणि तो इथं तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर भरायचा आहे. तुमचा रजिस्टर असलेला मोबाईल नंबर इथं लिहायचा आहे. त्यानंतर जेंडर म्हटलेलं आहे मेल, फिमेल, थर्ड जेंडर. तुमचं जे काही मुलं असतील तर त्यांनी मेल म्हणायचं आहे, मुलींनी फिमेलमध्ये क्लिक करायचं आहे. आणि नंतर इथं तुम्हाला स्टेट ऑफ डोमासाइल्स, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत्या डोमासाइल्स मध्ये आहे किंवा नाही ते लिहायचं आहे. क्लिक केल्यानंतर ऑप्शन येतील, कॅटेगरी लिहायची आहे, OBC, SC, ST, ओपन वगैरे. आता इथं म्हटलेलं आहे की आर यू अँड ऑर्फन्स कॅन्डिडेट, जे ऑर्फन्स असतील तर त्यांनी तिथं येस नो करायचं आहे. इफ यू आर अ PWD कॅन्डिडेट्स, डू यू बिलॉंग टू बँकमार्क डिसॅबिलिटी ॲट लिस्ट 40%, 40% डिसॅबिलिटी असेल तर इथं तुम्ही अपंगत्वासाठी येस नो म्हणायचं आहे. आणि त्यापैकी 1, 2, 3, 4 इथं त्यांनी क्रायटेरिया दिलेलं आहे, कोणत्या प्रकारचं अपंगत्व आहे, कसं आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करून त्याबद्दलची माहिती लिहायचं असे आहे. जर तुम्ही डिसॅबिलिटी नसेल, अपंगत्व नसेल तर नाही म्हणायचं आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर नॉट एलिजिबल असा ऑप्शन असेल तो क्लिक करायचा आहे. नंतर प्रेझेंट स्टेटस, तुम्ही टीचर आहात का नॉन टीचर आहात. जर तुम्ही आता सध्या टीचिंग करत असाल तर टीचर म्हणून लिहू शकता, नसेल तर नॉन टीचर म्हणून लिहू शकता. ही झाली तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन. तत्पूर्वी तुम्ही एक्झामिनेशन डिटेल्स दिलेला आहे, म्हणजे तुमचं सेंटर, सब्जेक्ट आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट लिहिलेला आहे. पर्सनल डिटेल्समध्ये तुम्ही तुमची सर्व वैयक्तिक माहिती, स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, पत्ता, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, डोमसाईल, कॅटेगरी, डिसॅबिलिटी वगैरे माहिती भरलेली आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स, आता तुम्ही नेम ऑफ PG कोर्स, तुमचा कोणतं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, MA, MSc वगैरे जे काही असेल, MCOM, ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द युनिव्हर्सिटी फॉर युअर PG, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कोणत्या युनिव्हर्सिटीतून झालेलं आहे ते इथं क्लिक करून द्यायचं आहे. नंतर तुम्ही आत्ता तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे किंवा तुम्ही अपियर आहात त्याबद्दलचं इथं माहिती लिहायची आहे. PG कोर्स स्टेटस इथं दिलेला आहे, कम्प्लिटेड किंवा अपियर्ड, फायनल इयर ओनली. जे शेवटच्या वर्षाला असतील त्यांनाच हा फॉर्म भरता येईल आणि अपियर म्हणून सिलेक्ट करता येईल. त्यानंतर प्रिव्हियस सेट एक्झाम डिटेल्स, जर यापूर्वी तुम्ही एखादी सेटची एक्झाम दिलेली असेल आणि ती जर तुम्ही क्वालिफाय झालेला असाल
पास झालेला असाल तर त्याबद्दलची माहिती इथं लिहायची आहे. त्यानंतर डिक्लेरेशन बॉक्स आहे इथं, तिथं क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. हा तुमचा फॉर्म भरून झालेला आहे. हा झाला फर्स्ट स्टेप कंप्लीट झाली तुमची. सबमिट केल्यानंतर तुमचा हा फॉर्म कंप्लीट होईल आणि नेक्स्ट विंडो म्हणजे सेकंड ऑप्शन तुमचा इथं असा येईल. त्याच्यावरती सिलेक्ट स्कॅनड फोटो, तुमचा स्कॅन केलेला फोटो तुमच्या जवळ असणं, पेनड्राईव्ह मध्ये किंवा डेस्कटॉपवरती असणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्ही चूज फाईल म्हणायचं आहे, त्यामध्ये जायचं, फोटो सिलेक्ट करायचा आणि अपलोड स्टुडंट फोटो म्हणायचं. तुमचा फोटो इथं येईल. त्याचप्रमाणे सिलेक्ट स्कॅनड सिग्नेचर म्हटलेलं आहे. तुमची सही सुद्धा तुम्ही स्कॅन करून पेनड्राईव्ह मधून किंवा डेस्कटॉपवरती घेऊन फाईल चूज करायची आहे आणि अपलोड स्टुडंट साइन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमची सही दिसेल. ही दुसरी स्टेप झाली तुमचा फोटो आणि सहीची. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट, प्रोसीड फॉर पेमेंट म्हटल्यानंतर तुम्ही तिसऱ्या स्टेपला इथे याल. इथं तुमचं प्रोसीड टू पेमेंट, पेमेंटला क्लिक करायचं आहे. त्यावेळेला अशी तुमची विंडो येईल. ती विंडो येताना तुमच्या डिटेल्स इथे दिसतील. ऍप्लिकेशन नंबर दिसेल, चलन नंबर दिसेल, तुम्ही ओबीसी ओपन कोणत्या कॅटेगरीतून SC ST मधून फॉर्म भरताय तर तिथं तुमची अमाऊंट किती आहे ते ऑटोमॅटिकली इथं अपिअर होईल. तुमचं नाव दिसेल, ईमेल ID दिसेल, मोबाईल नंबर दिसेल. सिलेक्ट पेमेंट गेटवे म्हटल्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट असं क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती. त्यानंतर ही तुम्हाला आणखीन एक नवीन विंडो दिसेल. त्यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, EMI वगैरे ऑप्शन्स दिसतील. जर तुम्ही क्रेडिट कार्डवरती किंवा डेबिट कार्डवरती क्लिक करून माहिती भरणार असेल तर पेमेंट करणार असेल तर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती येईल. तुमचा कार्ड नंबर, MMYY म्हणजे मंथ अँड इयर येईल आणि तुमचं कार्ड होल्डरचं नेम, CVV इथे माहिती भरायची आहे आणि पेमेंटला प्रोसीड करायचं आहे. जर तुम्ही UPI स्कॅन करणार असेल तर अशी विंडो येईल आणि तुम्हाला QR कोड स्कॅन करून पुढची माहिती भरता येईल. पेमेंटचं ऑप्शन झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. तुमचं चलन तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुमचा फी भरलेला फॉर्म जनरेट झालेला दिसेल आणि त्या फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची आहे, ज्याच्यावरती तुमची संपूर्ण माहिती, ऍप्लिकेशन नंबर, तुमचा पर्सनल डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स, तुमचा फोटो, सिग्नेचर सहित संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं आलेली असेल. तुमच्या सेंटर कोड किंवा सेंटरच्या एक्झामिनेशन सेंटरच्या नेम सहित संपूर्ण माहिती येईल आणि ती प्रिंट तुम्ही तुमच्या जवळ माहितीसाठी आणि नंतर एक्झामच्या वेळेला उपयोगी पडेल म्हणून ठेवायची आहे. तर ही झाली तुमचं सेट एक्झामचं फॉर्म भरण्याबद्दलची माहिती. म्हणजे नोटिफिकेशन सुरू झाल्यापासून कोणत्या तारखेला फॉर्म सुरू झालेले आहेत, किती तारखेपर्यंत मुदत आहे, लेट फीची मुदत किती आहे, तुम्हाला ऍडमिट कार्ड मिळण्याची मुदत किंवा तारीख कोणती आहे आणि एक्झामिनेशनची डेट कोणती आहे यासही संपूर्ण माहिती, त्याचबरोबर फॉर्म फिलअप करण्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर त्यानंतर तुम्हाला या परीक्षेमध्ये काय काय अभ्यासक्रम असेल, एक थोडक्यात पेपर बद्दलची माहिती, तुमचा जो स्पेशल विषय असेल त्याची माहिती तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. जो जनरल पेपर आहे जो सर्वांसाठी एकच आहे त्यातील थोडीशी माहिती इथं दिलेली आहे. तुम्हाला फर्स्ट पेपरसाठी अध्यापन अभियोगिता, अभिक्षमता, संशोधन विषयक अभियोग्यता, अभिक्षमता, उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न असा अभ्यासक्रम असणार आहे. तसेच संदेशवहन आणि अंकगणितीय व तर्कशास्त्रीय युक्तिवाद, आकडेवारी विश्लेषण व आलेख वाचन, माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान अशा बद्दलचा सिलेबस तुमचा असणार आहे. हा फर्स्ट पेपरचा झाला. सेकंड तुमचा स्पेशल विषयाचा जो पेपर असेल त्याबद्दलची तुमची माहिती तुम्ही घेऊ शकता. तसंच मराठी विषय ज्यांचा असेल त्यांच्यासाठी आमच्याकडून आम्ही जुने प्रश्नपत्रिकेचे सेट आणि नवीन चालूमध्ये सराव प्रश्नपत्रिका आमच्या याच चॅनलवरून वारंवार देणार आहोत. यापूर्वीही ते सरावासाठी दिलेले आहेत. तुम्ही ते जाऊन पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये बघू शकता, ऐकू शकता आणि येथून पुढे येणारे संभाव्य प्रश्न आणि
मागच्या झालेल्या 2-3 प्रश्नपत्रिका म्हणजे सेटच्या मराठी विषयाच्या सेटच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आम्ही पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर तुम्ही अवश्य आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं जे काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा आणि आमचे पुढचे येणारे संभाव्य प्रश्नपत्रिका, संभाव्य सेट परीक्षेच्या अनुषंगानं मार्गदर्शनपर असणारे प्रश्नपत्रिका अभ्यासा आणि मागच्या वर्षीच्या किंवा त्याच्या मागच्या वर्षीच्या 1-2 वर्षांच्या ज्या आमच्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका असतील त्याचाही तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला सेट 15 जून 25 मध्ये घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेसाठी, मराठी विषयाच्या सेट परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल आणि तुम्हाला अभ्यास करणं सोपं जाईल.